होल्ड उतरा रे. होय होय. पक्या ऐक इकडं. ह्या रस्त्याला फॉरेस्टचे लोक येऊ शकतात बरं का. फॉरेस्टचे लोक आले की नाही तुला काय म्हणायचं माहिती काय साहेब नाही हो साहेब असंच रस्ता जरा चुकलं माझं गाडी पंक्चर झाली असं काहीतरी कारण दे ओ साहेब तिथं पुष्प आलाय बघा मला काय करू नका मला असं करू नका असं काय बोलशील असं बोललास की खलास करणार मग परत येऊन बर बर जरा काय बोल आणि ऐक पगार तुला संध्याकाळी देतो हा चला रे द्याचा हा देतो आणि ऐक की आम्हाला जरा खुलो कसं खुलवणार ठीक आहे बाबा चला पुढं कुठे मग पुष्पा भाऊ पुष्प राज कुठे लागले हॅलो नमस्कार पुष्पा नमस्ते बोला भाऊ बोला बर पोहोचला का तुम्ही होय आता पोहोचलोय काम आता जस्ट ते जागेवरून पोहोचलोय खाणे जंगल मध्ये आलोय आता लई जोरात हा हा थोड्या वेळानं तुम्हाला फोन करून सांगतो काय सांगतोस दादाला सांगा काम झालं की लगेच फोन करतो काळजी घ्या आणि सांभाळून हा होय होय सांभाळून दादा म्हणतात जरा सांभाळून होय 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 हाय हाय जरा सांभाळून आहे की मग कधीपर्यंत येतोस तू मग झाल्यावर सांगतो तुम्हाला तरी बी काळजी घे मालाची आणि लवकर घेऊन ये मग झाल्यावर सांगतो आणि तुम्हाला सांभाळून. होय होय सांभाळूनच आहे शेजारी पाजारी सगळं बघितलोय सगळं व्यवस्थित आहे काय एवढा विषय नाही तरी पण होय, सांभाळून होय होय दादा सांभाळून घराकडे येताना चेकपोस्ट आहे दादा म्हणाले सांभाळून आण हा, दादाला बोला होय तरी पण सांभाळून होय सांभाळूनच करतोय काही तोडून फोडून आणशील आणि सांभाळून आण होय सांभाळूनच करतोय की ए ओरडू नकोस आणि सांभाळून हे रांडेचा कोणत्या चला रे भाऊ अरे शेजारी पात्र बघा सगळं आपलं आहे तर सगळं काढून घ्यायचं आहे होय सगळं इलाका पुष्पा राज सगळाच कापणार आला चला लागा फोन घ्या चला चला भाऊ चला भाऊ ठेव तू डे घेऊस नाही नाही पुढं अजून आहे जंगलमध्ये घुसायला लागतंय जास्त घुसल्यावर चांगला माल बाहेर येतोय चला तिथं आहे बघा चला या लवकर 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 करून घ्या रे ए भावा इकडे इकडे बोल की भावा काय झालं त्या पुष्पा भाऊला जाऊन विचार जा पैसे देतोस का नाहीस ना मागले विकत गंडवलतो आपल्याला होय 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 आधीच पुष्पाभाऊचा एक हात वर आहे आणि दुसरा बी हात वर होईल लय अवघड लवड्याच होईल थांब बघून येतो जातो बरं झालं सांगितलंस तू थांबालोच ए पुष्पा हा काय पुष्पा भाऊ पुष्पा भाऊ पैसे पाहिजेत मला मोती तू काय जरा डोकं मुकं फिरलंय काय तुझं डोकं फिरलंय का बघा काय शॉक लागलाय बघा केस कशी मेघवान झाली लागले मी म्हटलं तर पैसे देतो अजून दिलेला नाही का द्या पैसे मोती पैसे देतो माल पोचवायचा आहे शेजारी पाजारी कोणतरी येईल येऊ दे कोणी आता इथे मला पैसे पाहिजे त्याच्यामुळे मला हात बी लावून देणार नाही कोणाला ते म्हण्या इकडे ये रे जरा त्याला सांग की बाबा तू पाया पडतो तुमच्या भावानं कोणतरी येईल सांग की म्हण्या ए मोती देतात पुष्पा भाऊ आपल्याला पैसे विश्वास आहे माझ्यावर मारलीच पलटी काय बोलणार रे तो पुष्पा भाऊ मी काय तुम्हाला बोलेल का म्हणजे आता तुला लागणारच पैसे भाऊ आता माल पोचल्याशिवाय काय पैसे मिळत नाही बघ मोती तुमच्या भावानं तुमचं पाया पडतो तुम्ही एक काम करा तंबाखू तेवढं देतो एक एक तलब खावा तोपर्यंत होईल भावानं कोणतरी शेजारी पोलीस येईल बाबा लवकर लवकर कापा तुमचं पाया तेवढं पडतो बाबा मी भाऊ आता तंबाखू भागवलंय का
पण परत काय सांगायचं नाही माल गेल्यावर पैसे पाहिजे मला. चालते जावा तुम्ही खायला त्यांना नुसता माल पोहोचू दे. आपल्याला एवढ्या त्यांना गंडवतो जाता लई जोरात. माल पोहोचू दे. काढा रांडे चालू काढा तुम्ही. आवरा रे लवकर लवकर आवरा. होय होय आईला काय लक्ष नाही कुणाचं काय नाही इकडे झाडाला पाणी नाही काय नाही काय लक्ष कुठं असतं यांचं काय माहित हा इकडे कोण फिराकलंय का नाही सगळी झाडं वाळायला लागली. काय झाले आईला तिकडं काय आवाज येतोय कशा तरी काय तिकडं कोण शिरलंय का काय काय झालंय जरा बघाय पाहिजे. आईला कोण घुसले ते इथे मला तोडून ए, घ्या. काय करायला लागलाय रे इथं कशाला आलाय अहो साहेब हा आलोय तर पाला तोडाय आलोय. पाला तोडायला ही काय तुझ्या बाच फार्म हाऊस वाटलं का इकडे पाला तोडाय आलायस बशी लई वरडा लागल्या हो त्यामुळे जरा पाला तोडाय आलोय. नाही नाही काय चालणार नाही तर असं फॉरेस्ट मधलं तुम्ही काय घेऊन जाऊ शकत नाही काय वर्ण अधिकाऱ्यांच्या ऑर्डर आहेत तशा मोठ्या साहेबांच्या. 4 दिवस झालं बशी लई वरडा लागल्या हो. हा इकडे कशाला आलायस इकडे काय जवळ काय तुला चरायला सोडायला येत नाही वे फॉरेस्ट मध्ये आलायस पाला काढायला हा साहेब ती काय आलंय आमची मशीन जरा लेझी आहे लेझी म्हणजे ती काय करते जरा असं म्हणजे झोपते सारखं त्याला उठून वगैरे जाऊ वाटत नाही वाटत त्यामुळे मी म्हटलो जरा मीच माझ्या हाताला काम देतो जरा. साहेब झाडच पाला नेतो. नाही नाही सहज काय चालणार नाही पाला वगैरे काही इथनं नेऊ शकत नाही तुम्ही. साहेब आठ मला काढले आपण. जा रे अंड्याच्या गप जा. हा साहेब कोण आहे ते अजून ते साहेब नाही नाही साहेब आमचेच माणसं आहे साहेब. मग साहेब मला माहित आहे तुमच्या करामध्ये काय काय करामती काय माहित आहे तुला गंगे संघ उत्साह बघितलं तुम्हाला परवा दिवशी मी. जा 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 4 पाला घे आणि पटदिसनं जा लवकर आवर. ओके धन्यवाद साहेब. हा. धन्यवाद जाऊ साहेब तुम्ही मी नेतो पाला. गंगेचं नाव काढलं गप्प झाला की नाही का. ए पटपट आवरा मोठे साहेब येणार आहेत ओके, लवकर साहेब. आवरा लवकर जावा. धन्यवाद. काढू काय लवकर लवकर चला आला. हा पुष्पा ये माल ठेवा रे आज गोडाऊन मध्ये ठेवा. अरे पुष्पा आलास नमस्कार. विश्वास आहे भाऊ मला तुझ्यावर जे काम केलास तू. बसा सर बसा. अरे पुढचे नाही नाही सर बर काय साहेब, आता लोड तर आणलोय बर माल तर आता पोहोचलं गोडाऊन मध्ये. बर जरा काढला असता तर बरं झालं असतं की जरा पैसे दिले असते. व्यवस्थित ओके झालं ना भाऊ ओके झालं बघा साहेब. मला माहित होतं तुझा काळा चेहरा बघूनच काम करणार आहेस तू. मला पूर्ण भरोसा होता आता तू करणार आहे 100%. कारण की मी तुला 2 पाठीमागच्या महिन्यात तुला मी बघितलेलं गोडवान मध्ये कारण की 2 नंबर मधला आहेस तू. तो काय तुम्हाला एवढाच माप काढा लागलाय की दादा द्या की पैसे आता. बर किती झालं पुष्पा आपलं. दादा बघा टोटल आता आपलं बिल होतंय 2110 रुपये. पण तुम्ही काय करा माहिती काय तुम्ही आपलं साहेब आहे ना बर. तुम्ही 2000 द्या राऊंड फिगर. चाल 500 ठीक आहे 2 दादा नाही एक विषय सांगतो थांब तुमच्या हातात राहते. बर काय झालं तुम्ही जो नोटा मोजत होता की हा. नाही काच 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 स्लो मोशन मध्ये बघितलंय
स्लो मोशन मध्ये बघितलंय त्यात 100ची नोट फाटलाय बघा, जरा बदलून दिला तर नाही बरोबर आहे. बरं, असं घे, काय होतंय 100-50 नाही एवढ्या गोष्ट. ते पेट्रोल पंपात चालतंय हो, माझ्याकडे गाडी नाहीये तर मी पेट्रोल पंपात जाऊन काय करू? ते असू द्या, बदलून द्या. बरं असू दे घे रे भाई. बदलून द्या हो दादा, बदलून द्या, बदलून द्या. हे घे. बिल पक्का. पुष्पा 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 नुसता कामाचेच पैसे घेतले. हो हा. मला एक विषय विचारायचं होतं तुम्हाला. मी एवढं रिस्क घेऊन एवढं सगळं पैसे वगैरे खर्च करून तुम्ही सगळं का करायला लागलाय हो? पुष्पा, सांगण्यासारखी गोष्ट नाही. तू आपणास म्हणून सांगतो तुला. बर मला आहेत 3 बायका. 3 बायकाला रस प्यायला आवडतो, बाहेर जायला नको म्हणते, म्हणून मी स्वतःच काढून रस प्यायला देतो. असं विषय रे पुष्पा. बरोबर आहे बाबा तुझीच 3 बायका आम्ही जिथं वेगळ्या नवड्याचं. बरोबर आहे की दादा? येऊ काय ती? चालते ओके पुष्पा. झालं काय रे? चला भाऊ. चला ओके येतो, आणि काय डील असलं तर सांगा मला. ओके 100%. चला. वा वा वा, काय पुष्पा काम करते. चपला विषय इथून पुढे यालाच डील देणार आपण. चपला विषय भावा एक नंबरच. काय साठी आता यालाच डील देणार. भाऊ बोल की. माल तर पोचला आहे ना आपला. लय डेंजर आहे सा तुम्ही. पुष्पा पुष्पराज, मी काम अधुरा सोडत नसतोय. मग आता पुढं काय? पुढं आता नेक्स्ट आता फोकस करणार आहे मी ओनली श्रीवल्ली. को झुकाए रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली, नैना मदक बर्फी. श्रीकल्ली